मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलंय. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मराठा समाजाला उल्लू बनवत असल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे कुणाचेही नाहीत. न्याय मिळवून द्यायचा असेल तर एकत्रित या. आमचा जीव आरक्षणात आहे, नेत्यांचा जीव खुर्चीत आहे. आरक्षण नाही दिलं तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. खऱ्या गोष्टी आहेत का त्या? काही असो, मराठ्याला कशाला सोसून द्यायचं? मराठ्याला आरक्षण द्यायचं, दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला. जी एक जीव आहे तुमचा, विकास आघाडी किंवा महायुती, हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे. हे तर कोणी असो, मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो. हे नुसती घुमाघुमी आहे. द्यायचं आहे ना, काय लागत नाही हो. द्यायचं असल्यावर काही लागत नाही. आता दिलं, सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात. मनात असल्यावर काही करता येतं. मराठ्यांना द्यायचंय का नाही हे ठरवायचं. उगाच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची, हे बरोबर नाही. यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे? लाईव्ह नाही, त्यांनी पार डोंगरावर दगडावर बसव एका जाऊन आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या आरडून. पण आम्हाला आरक्षण पाहिजे. आमचा मुद्दा हे आहे. काय ही कोलाकोली हो दादा, इतकं येड्यात नाही काढायचं. 40-42 वर्ष झालो. याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा, त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा, आणि यांच्या भेटी होत्यात कुठे बी, आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत. लाईव्ह करा, कसं करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 4 भिंतीच्या आत बसा, तुम्ही लाईव्ह करा, किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही. आम्हाला पाहिजे आरक्षण. पण आता काय होतं दादा, ते काय म्हणले आले नाही, हे काय म्हणते येतो, म्हणजे काय? त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत, यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो. हे काय आता, हे खूप अवघड आहे. ते आम्हालाच गोरगरिबाला बघावं लागणार. हे काय करायचं? शरद पवार वेड्यात करतात की कोण वेड्यात? सगळे 70-75 वर्षापासून सगळे असं ना. लोकांच्या मनात लय खतखते दादा, लय खतखते आधी. हे समजून घ्या ना. समाजात लय खतखते. मराठाच नाही म्हणत मी, सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतखते. दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच. आतून प्रत्येकात खतखते. धनगर बांधवात खतखते, आरक्षणाच्या बाबतीत, मायक्रो ओबीसी मध्ये, म्हणजे छोट्या छोट्या जातीत हे, मुस्लिमात हे, सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखते. त्यांना नाही कळायचं, जाऊ द्या, आम्हाला काय घेणं नाही. त्यांना कळू नाही तर नाही कळू. फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं. आता लोकांना सहज कळतंय, सहज म्हणतोय मी, सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं. सहज कळतं लोकांना, विरोधक आणि सत्ताधारी कशी उल्लू बनित जनतेला. हे सहज कळतं माणसाला, सहज. पहिल्यांदा होतं बाबा थोडंसं अशिक्षितपणा होता, आणि आमचे आजोबा पंजोबा होते. आता 5-5 वर्षात लेकरं हुशार झाले. लगेच कळतंय कोण कोणच्या या बॉर्डर कसं थोका आणतील. आता हे काय असतं, आता नाही समाजाला देणार म्हणल्यावर माझ्यापुढं काय पर्याय सांगा? काय पर्याय? जर मी आत्ताचे 2 उपोषणं केले. मी पहिले उपोषणात सांगितलं होतं बाबा मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, आम्हाला काय देणं घेणं, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. यांनी दिलं नाही तर आमच्या पुढं काय पर्याय? गोरगरीब मराठ्या पुढं सांगा. आमचे लेकरं मरू द्यायचे मग बिना आरक्षणाचे आम्ही? मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्चीत. ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत. मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठे कसे मिळून देतील त्यांना? तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या तर आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार. आम्ही काय करावं? पर्याय काय आमच्या पुढे सांगा, कुणीही सांगा. ह्यो पर्याय तेव्हा आम्ही करतो. काय चूक आहे समाजाची किंवा माझी? तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे. पर्याय काय? म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय आहे की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल. कारण एवढी वर्दळ सगळीच आंतरवलीत प्रचंड पहिलीच गर्दी असते. आंतरवली हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम, आणि ते कायम राहणार.